नमस्कार मित्रांनो, मी स्मिता मराठी किनाच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे। पावसाळा सुरू झाला आणि आम्ही कुठे फिरायला गेलो नाही, त्यामुळे अमोलला आज अचानक असं वाटलं की आपण कुठेतरी फिरायला जाऊया। पण आम्ही लांबचं कुठे प्लॅन केलेलं नव्हतं। तर अंबरनाथमध्ये राहायला येऊन आम्हाला जवळपास 3 वर्ष होत आले। तर अमोलच्या असं मनात आलं की बदलापूरमध्ये म्हणजे बदलापूरच्या जवळची काही ठिकाणं आहेत जिथे आम्ही फिरायला अजून गेलेलो नाहीये आणि पावसात स्पेशली ते सगळे ठिकाणं खूप सुंदर दिसतात। तर मी खूप जास्त एक्साइटेड आहे। बदलापूरमध्ये कोणकोणती ठिकाणं पावसाळ्यात बघण्यासारखी ती आज आपण बघणार आहे। त्यामुळे चला व्हिडिओची सुरुवात करूया। मस्त पाऊस भरलाय, बघूया बाहेर जाऊन काय काय बघायला मिळतं। चले, आवरलं का नाही? येस। हे काय लावते क्रीम वगैरे? आता भिजणारच आपण। हो, तरी पण सनस्क्रीन? हो, सनस्क्रीन कोण लावतं पावसाळ्यात? हेच जे काही गैरसमज आहेत ना तुमच्या मुलांचे, ते कधीच सोडवले जाणार नाहीत। गैरसमज काय, गरज नाही त्या सनस्क्रीनची। हो ना? अरे हो, थांब जरा। मला हे नवीन जे मी प्रोडक्ट्स वापरायला तर सुरुवात केली, जवळपास 15 दिवस झाले मी वापरते आणि मला त्याचा छान रिझल्टही आलाय। तर ते मला जरा सगळ्यांबरोबर आणि तुझ्यासोबत पण शेअर करू दे। ये सांगते तुला। तर मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून काही नवीन प्रोडक्ट वापरायला सुरुवात केलीत आणि त्याचा मला खरंच फायदा झालेला आहे। त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांसोबत ही सगळी माहिती शेअर करते। तर क्युअर स्किन नावाचं एक ॲप्लिकेशन आहे। तर ते ॲप काय मी आधी तुम्हाला सांगते। त्याच्यामध्ये तुमचे स्किन आणि हेअर रिलेटेड जे काही प्रॉब्लेम असतील त्याच्यावरती तुम्हाला एक उत्तम सोल्युशन मिळणार आहे। तर त्यात कसं आहे, सगळ्यात आधी तर ते क्युअर स्किन नावाचं ॲप आहे, ते प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा। तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुमची काही वैयक्तिक माहिती द्यायची। त्यानंतर तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे, आता माझा स्किन रिलेटेड होता त्यामुळे मी तो प्रॉब्लेम सिलेक्ट केला। ठीक आहे, आता आम्ही खूप जास्त प्रवास करत असतो, परत मला एडिटिंगसाठी जागरण करावं लागतं, त्यामुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल येणं किंवा चेहऱ्यावरती पिंपल्स येणं हे कॉमन गोष्ट आहे। तर तो प्रॉब्लेम आधी मी तिथे मेन्शन केला। त्यानंतर मी म्हणजे तुमचं लाईव्ह चॅट सुरू होतं, ते पण थेट स्किनच्या डॉक्टरनेशीच पुढे चॅट करत गेली। तेव्हा त्यांनी मला बरेच प्रश्न विचारले की माझी आधी कुठली ट्रीटमेंट झाली होती का, किंवा माझ्या हेल्थ रिलेटेड आणखी काही इश्यू आहेत का, बीपी, डायबिटीज, काही तुम्ही जे काही मेडिसिन्स घेत असाल ते सगळे तुम्हाला सांगायचं आहे। तर तुम्ही कोणकोणते प्रोडक्ट्स वापरतात ते सुद्धा डिटेलमध्ये विचारले जातात। त्यानंतर त्यांनी मला माझे फोटोज अपलोड करायला सांगितले। त्यामुळे माझ्या समोरून आणि बाजूने असे दोन्ही फोटोज मी अपलोड केले। डॉक्टरांनी तुमचा चेहराच बघितला नाही तर ते तुम्हाला काय सजेशन देतील। त्या ॲप्लिकेशनने परफेक्ट माझे जे काही पिंपल्सचे जे काही मुरबांचे डाग होते किंवा डोळ्याखालचं जे काही डार्क सर्कल आहेत ते एकदम परफेक्टली ॲनालिसिस केलं आणि त्यानंतर त्यांनी माझ्या स्किन टाईपनुसार किंवा माझे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यानुसार मला एक किट तयार करून दिलं। तर माझा किट कसा आहे तो मी तुम्हाला दाखवते। तर मित्रांनो, हा आहे माझा किट। सगळ्यात आधी म्हणजे हा एक जेंटल फेस वॉश आहे जो माझ्या स्किन टाईपनुसार आहे। दिवसा जेव्हा मी फेस वॉश करणार त्यानंतर मला हे सनस्क्रीन लावायचं आहे। तर रात्री जेव्हा मी फेस वॉश करणार त्यानंतर ह्याच्यात 2 क्रीम आहेत, ह्या मला अप्लाय करायच्या आहेत। तर यातलं हे एक आहे, हे पूर्ण चेहऱ्याला लावायचे। ABC क्रीम जे आहे, विटॅमिन ABC क्रीम, ते मला फक्त डोळ्यांखाली अप्लाय करायचंय। तर मित्रांनो, हा किट मला मिळालाय 1499ला। तुम्हाला जर तुमचा किट मिळवायचा असेल तर सेम प्रोसेस तुम्हाला फॉलो करावी लागेल। पण मी तुमच्यासाठी एक ऑफर घेऊन आली आहे। हा जो समोर कुपन कोड दिले तो जर तुम्ही वापरला तर तुम्हाला 100 रुपयाची सूट मिळेल। आणि हे ॲप्लिकेशन काय करतं, फक्त किट बनवून देत नाही, तर तुमच्या स्किनची बाकीची पण काळजी घेणार। कारण ऑफकोर्स तुम्ही फक्त बाहेरून अप्लाय करून उपयोग नाही, काय जेवताय हे सुद्धा महत्त्वाचं आहे। त्यामुळे तुम्हाला डाएट प्लॅन सुद्धा याच्यावर बनवून मिळेल, म्हणजे तुम्हाला काय खायचंय काय नाही ते। आता हे प्रोडक्ट्स अप्लाय केल्यानंतर जर कोणाला काही स्किनचा प्रॉब्लेम झाला प्रोडक्ट्समुळे तर त्याचा सुद्धा तुम्ही म्हणजे मंथली फ्री फॉलोअप चेकअप पण आहे। तर मला असं वाटतं ही खूप चांगली डील आहे। तर लवकर जा आणि तुमचा किट मिळवा आणि हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आता आपण पहिल्या लोकेशनवर आलोय का? येस, एकदम शहराच्या जवळ। एक 5 मिनिटात लागले आम्हाला घरापासून इथे यायला। तो आहे चिखलोली डॅम। तुम्ही जर का बघितलात तर अगदी म्हणजे हायवेच्या जरासा आम्ही आत आलो आणि अशी हिरवीगार झाडी आम्हाला दिसायला लागली आणि त्या आजूबाजूला तर सगळं हिरवगारच आहे। तर आता आपल्याला त्या साईडला जायचंय कुठेतरी। ट्रेकिंग काय आयुष्यातून जात नाही, पण माझ्या थोडंसं पॅच का होईना पण मला ट्रेक करायलाच लागणार।
हा हा, काय मस्त हवा सुटली ना. आता पण एवढ्या वेळ ते काळे ढग होते ते गेले असे पुढे आणि ते पण ते व्हाईट कलरचे दिसतात. अजून प्रॉपर पाऊस चालू नाही झाला ना म्हणून असे ढगांचे खेळ बी दिसतात. एकदम पूर्ण भरला ना तर मग संपलाच. मग हे पूर्ण डॅम पण भरेला पूर्ण. ते सगळे डोंगर रंग कोणते कोणते? समोरचा दिसतोय ना तो तावली आहे. त्याच्या तोच का तावली? तोच तावली. जॉबला करायचा राहिलाय तो. आपला ताहुली पण राहिला, आपला माहुली पण राहिला. आपण जवळचे ट्रेक नाही करते अमोल. मी तुला हुली देते. तावली आणि माऊली काय आपण करत. आणि आता पाऊस पण आपला हुली द्यायला आलं थोडंसं. तू मगाचपासून बोलतोयस ना पाऊस येत नाहीये, तो आला पाऊस. बरोबर त्याच्या बॅक साईडला ना मलंगड आहे. हा तावली आणि मग हीच रांग अशी पुढे कंटिन्यू होते ती पार सोंडाईपर्यंत. माथेरान वगैरे ते सगळं ह्याच डोंगर रांगेत आहे बाजूला. ते काय मासे पकडायला नाही? हा चल जाऊया पुढे. मग आता आपण दुसऱ्या आता आपण जाऊया कोंडेश्वरला. आणि आपण शेडमध्ये आलो आणि पाऊस आला. आता आम्ही इथे आलो आणि आम्हाला कळलं की इथे कोंडेश्वरचा जो धबधबा आहे तिथे पाणी आहे ॲक्च्युली. तिथे एकाची डेथ झाली ना. हो बुडून. ते आता रेस्क्यू करायला आले होते. ते आम्हाला ते सांगत होते की पाण्यात वगैरे उतरू नका. मी म्हटलं आम्ही तर नाहीच उतरत. शववाहिका दिसली त्यामुळे विचारलं काय झालं ते. नाही आणि ही गोष्ट खूप म्हणजे बेसिक आहे की तुम्ही ना पावसाळ्यात जरी कुठे फिरायला गेलात ना तरी मला असं वाटत नाही त्या पाण्यात उतरण्याची तुम्हाला काही गरज आहे ॲक्च्युली. हा अगदीच काही रिस्क नसेल किंवा तुम्ही अगदीच तुम्हाला पोहता येत असेल नाही आणि सेफ जागा असेल तर ठीक आहे. तुम्हाला पाण्याची खोली माहिती नाही किती आहे, ते पाणी कुठपर्यंत वाहत जाते काही अंदाज नाही. तसं आमचा गावचा धबधबा आहे तो आम्हाला माहिती आहे की तो आमच्या गुडघ्याच्या पण खाली ते पाणी असतं. त्यामुळे त्यात बुडण्याचा मरण्याचा काही संबंध येत नाही. पण जिथे आपल्याला अंदाजच नाही त्या पाण्यात जाऊच नका. हे आपल्या आजच्या दिवसातलं दुसरं ठिकाण जिथे मी कधी पहिले आलो नव्हतो ते कोंडेश्वर. आणि खरंच खूप छान आहे. अगदी डोंगराच्या खाली हे ठिकाण वसलेलं आहे. शंकराची पिंड आहे, शंकराचं मंदिर आहे बाजूला. त्या मंदिराच्या बरोबर पाठीमागच्या बाजूला दोन असे छान असे मस्त धबधबे आहेत. फक्त काळजी आपल्याला एवढीच घ्यायची की पावसाळ्यामध्ये त्या पाण्यामध्ये जायचं नाहीये. बाकी इथला परिसर खूप छान आहे. ह्याचं नाव मला थोडंसं एक खूप इंटरेस्टिंग वाटते कोंडेश्वर. त्याचा रिझन असं मला वाटतंय जसं की आता तुम्ही महाडमध्ये गेला तर तिकडे वाळणकोंड आहे, देवकुंड आहे. ते कुंड किंवा कोंड खूप मोठा खड्डा असतो आणि त्या खड्ड्यामध्ये पाणी पूर्ण वर्षभर असतं. तर असं त्याला म्हणायचं कोंड. तर हे जे मासे चढणीचे मासे असतात ते तिथपर्यंत जातात. तिथे ते लोक अंडी देतात आणि मग जेव्हा पावसाचं पाणी पडतं तेव्हा ते मासे परत खालच्या बाजूला वाहून जातात. असंही निसर्ग चक्र चालू असतं. आणि त्याचबरोबर त्या कोंडीच्या इथे हे कोंडेश्वर आहे म्हणून त्याला कदाचित नाव पडलं असेल कोंडेश्वर, असं माझा एक प्राथमिक अंदाज आहे. मंदिर तिथे आहे. त्या मंदिराच्या इकडून असा एक छोटासा पूल आहे. त्या पुलाच्या बरोबर या टोकाला एक मस्त झाड आहे सुंदर असं. आणि त्या म्हणजे खूप झाडं आहेत ॲक्च्युली. आणि त्या खूप झाडांच्या सावलीखाली मस्त वारा सुटला. आणि बराच वेळ झाला आता आम्ही इथेच आहोत आणि आम्हाला इथून निघायची इच्छा नव्हती कारण खूपच छान वाटतंय. म्हणजे मी या व्हिडिओत किती वेळा हे बोलणार आहे मला माहिती नाही, पण शहराच्या इतका जवळ निसर्ग असतानाही आम्ही कुठे होतो इतके दिवस. आपण कुठे चाललो अमोल? एक धनगर वॉटरफॉल म्हणून आहे इथे. किती लांब आहे? 3 किलोमीटरच्या आसपास आहे. आणि मग जेवायचं कधी? कुठून जायचं धनगर वॉटरफॉलला? इथूनच गाडी जाईल तिथपर्यंत. तिथपर्यंत रस्ता खराबच आहे पण इथे तर जास्तच खराब आहे. ऑफ रोडची गाडी आहे पण भीतीच तेवढी वाटते कारण गाडी जड आहे ना. जरासा पण मी असा पाय माझा जरासा टच झाला आणि तो असा वाकडा झाला ना की गाडी 100% खाली जाणार. झाली अशी 2-3 वेळा सोडून. हे बघा दिसतं
हे आता नाही झाली ती. नाही ही पहिल्याच दिवशी झालेली आहे. चल हे बघा इथे खूप सारं खोदून ठेवलेलं आहे. तेच खडी काढतात ना दीपक ना, खडी काढण्याचं काम चालू होतं. तेच ते सगळं खोदून ठेवलेले. रस्ता खूप खराब आहे त्याच्यामुळे आम्ही प्लॅन कॅन्सल केलाय. आता आम्ही रिटर्न जातोय. जीवाला रिस्क नाही घ्यायची अजिबातच नाही. आता मध्येच पाऊस सुरू झाला त्यामुळे आम्हाला रेनकोट घालावे लागले आहे. आता आपण कुठे चालले अमोल? खंडोबा मंदिर. हा आता इथे सगळं बदलापूर दिसतं. अरे वा. पाऊस मस्त एकदम टायमावर आलेला आहे आणि खूप साऱ्या पायऱ्या चढून आता आम्ही त्या मंदिरात चाललोय. का चाललोय माहित नाही पण आम्ही चाललोय. म्हणजे पाऊस पडतोय तरी आम्हाला जायचंय वरती, का तर आमच्याकडे रेनकोट आहे ना म्हणून. जवळपास 500 पायऱ्या चढून आल्यावर आपण पोचलोय मंदिराजवळ. आजूबाजूचं जंगल बघ किती छान आहे. तर एवढा वेळ आता आम्ही चढताना मध्येच बरेच जण दिसले. त्यांना आम्ही विचारलं किती वरती आहे. ते म्हणाले बरंच वर आहे. पण तिथला हो हां एक 15-20 मिनटं लागली आम्हाला यायला. त्यांनी आम्हाला सगळ्यांनी सांगितलं की वरती गेल्यावर जो व्ह्यू आहे ना तो बघण्यासाठी वर ते 500 पायऱ्या. आणि आमच्या ट्रेकिंगमधलं सगळ्यात नावडती गोष्ट जी कोणती असेल ती म्हणजे पायऱ्या, ज्याच आम्हाला एवढं चढायला लागल्या. इथे मस्त वर खालूनच आम्हाला इथे सगळं धुकं वगैरे दिसत आहे व मागच्या बाजूला. आता मंदिर पण बघूया आणि हा व्ह्यू पण. वरती आल्यानंतरचा जो व्ह्यू आहे खरंच वर्थ आहे. 360 पूर्णपणे सगळं दिसतंय. म्हणजे हे मंदिर आहे ते मधोमध्ये आणि त्याच्या चारही बाजूनी इतकं सुंदर निसर्ग दिसतोय. लांबलापर्यंत फक्त जंगल दिसतंय, नुसते हिरवळ हिरवळ. बारबी डॅम पण इथून दिसतोय. बदलापूरचा सगळा भाग इथून दिसतोय. मस्त वाटतंय. आणि आता सगळं घाम आणि पावसाने आम्ही भिजलोय आणि आता मस्त असं थंड थंड वारा सुटलाय. इतकं छान वाटतंय. आणि आपले मित्र इथे पण आहेत. तो पण आहे. आम्ही आल्याला त्यांनी लगेच आम्हाला असं काय करायला आले तुम्ही वरती असं चौकशी पण केली. बाय बाय निसर्ग. येऊ परत. चला उतरूया. 5 वाजत आले आणि आता आपलं अजून एक लोकेशन राहिलं आहे ना. येस, बारबी डॅमचा एरिया जो की मिस करू शकत नाही इकडे जर आलो तर. हां पुन्हा आपल्याला 550 पायऱ्या उतरून खाली जायचं आहे. हे बघा तिकडे लिहिले त्यांनी 550 पायऱ्या. खरोखर तेवढ्या आहेत की नाही माहिती नाही आपल्याला, पण त्यांनी काउंटिंग ते लिहिले. उतरताना कसं वाटतंय? उतरताना ऑलवेज बेस्ट फिलिंग असतं. मी तुला सांगते ना, पायऱ्या असं ना तर ट्रेक असो काही असो, चढताना जेवढी ट्रेकला थोडासा त्रास होतो, उतरताना नाही. मला तिकडे पण मला उतरताना मजाच येते. म्हणजे उतरताना हा एक्साइटमेंट असते घरी जाणार असं नाही, पण तेव्हा तिथे स्टिफनेस जरा जास्त असल्यामुळे. पण मला ते पण आवडतं. मी तुला बोलली ना, म्हणजे उतरताना जरी आपण ट्रेकला गेलो तरी तो स्टिफनेस असला तरी मला उतरताना मजाच वाटते. हे वरती जे आहे ते मोहाचं झाड आहे. ह्या मोहाच्या ह्या अशा बिया पडतात ह्या अशा. आणि मला खूप चांगलं आठवतं आहे, पावसाळा आला ना, आम्ही गावच्या सुट्टीला असो ना, मे महिन्यामध्ये वगैरे याचं तेल काढायचं. हां, तर हे पूर्ण जमा करून आणायचं. त्या चुलीच्या वरती केलेलं असतं नाही का ते चटई टाईप, त्याच्यावर सुकवायचं आणि मग नंतर या तेल काढायला द्यायचं. मामी अजून पण वापरतो. हां, अजून पण वापरते मम्मी.
सक्सेसफुली उतरलो आहोत आपण. 15-20 मिनटं जायला खाली, 15-20 मिनटं येताना तो उलट इनफॅक्ट लवकरच आलो. चढतानाच 20 मिनटात गेलो आणि आता एक 5-10 मिनटात उतरलोय आपण. तर आता एक लास्ट स्पॉट आहे इकडे, तिथे आम्ही आलोय. कुठे आलो आता आपण? आता आपण आलोय बारवी डॅमच्या एरियामध्ये. आता इथूनच पुढे बारवी डॅमची मोठी अशी भिंत आहे जी आपण एकदम टॉपवरून बघितली खंडोबा मंदिरच्या इकडनं. तर त्याचं जे सांडवा आहे ना तो इकडे आहे या नदीला, बारवी नदी आहे ही. आणि तिथेच असा एक पूल आहे. त्या पुलाच्या इकडे ना अशी छान बसण्यासाठी वगैरे जागा आहे. आता पावसाळ्यामध्ये इथे आपण येऊ शकत नाही, जेव्हा पूर्ण पाऊस पडेल, स्लो होईल तेव्हा. पण इतर सगळ्या ऋतूंमध्ये ना तुम्ही इथे येऊन बसू शकता आरामात. संध्याकाळी मस्त छान बसायचं असेल तर छान वातावरण असतं इकडे, तर तुम्ही इथे येऊ शकता, एन्जॉय करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो पण पूर्ण बारवी डॅमचा एक जो रोड आहे मुरबाडपर्यंत जातो तो. तर तुम्हाला बाईक राईडची आवड असेल तर तुम्ही मुंबईपासून निघून, ठाण्यापासून निघून, अजून कुठूनही तुम्ही इथे येऊन छान बाईक राईड करू शकता. बाईक राईडसाठी खूप मस्त जागा आहे ही. आणि असं एक सर्किट तुम्ही कंप्लीट करू शकता. इतकं छान जंगल आहे आतमध्ये. आपण नेहमी गावाला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाची टिप, आम्ही पूर्ण आज दिवसभर अशाच ठिकाणी गेलो जिथे सगळीकडे पाणी होतं, पण आम्ही कुठेही पाण्यात भिजलो नाही. तर कृपया सगळ्यांनी नोंद घ्यावी की तुम्ही पण जर अशा ठिकाणी जात असाल तर प्लीज पाण्यात जाऊ नका. पाणी कुठे किती खोल आहे ते तुम्हाला माहिती नाही, त्यामुळे प्लीज एन्जॉयमेंट करताना ते पण तेवढं लक्षात घ्या. तर या बसा. त्याला पण येतं पोहतं, पण ती तरी पण जात नाही कुठे. हो, म्हणजे मला अमोलनेच पोहायला शिकवलं, पण मी बेसिकवालं पोहते. मी असं स्विमर नाही झाली, पण तरीही मी लांबच असते बाबा पाण्यापासून. आपल्याला ज्या गोष्टी जास्त माहिती नाही त्याच्यापासून लांबच असते. आपल्याला ना अजून खूप फिरायचं आहे, खूप आयुष्य जगायचं आहे, त्याच्यामुळे असं रिस्क घेऊन काही नाही करायचं. आता तुम्ही बघितलं ना त्या धबधब्याच्या इकडे रस्ता, आम्हाला असं वाटलं खोदलेलं, जास्त जीवाशी खेळू नको आपण. आम्ही गेलोच नाही, ते स्किपच करून टाकलं. तो पण एक पॉइंट आहे धनगर वॉटरफॉल. तिकडे गेलात तर जाऊन, तुम्ही गेलात आणि रस्ता चांगला असेल तर जाऊन जा तिकडे. मस्त वाटते ना. थोडं पाऊस पण यायला सुरुवात झाली. तर चला मग निघूया आपण. निघायची वेळ झालेली आहे. आज आपण संपूर्ण दिवस मस्त पुन्हा एकदा निसर्गाच्या सानिध्यात आणि खूप छान असा दिवस गेलेला आहे. त्यामुळे दिवस कसा संपला ऑफकोर्स कळलंच नाही. आणि आम्हाला स्वतःला पण माहीत नव्हतं की आम्ही एवढी सगळी सुंदर ठिकाणं आमच्या घराजवळ आहेत आणि आम्ही अजून फिरलेलो नाही आहे. तर ही सगळी ठिकाणं तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तुम्ही जर अंबरनाथ बदलापूरचे असाल आणि जी कोणती ठिकाणं आम्ही बघितली नाही आहेत पण बघण्यासारखी असतील ती आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आम्ही पुढच्या एखाद्या शनिवार रविवारी किंवा असंच मध्ये कधी उठून आम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा आम्ही नक्की जाऊन चक्कर मारू. आणि तुम्हाला जर या ठिकाणी यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या ठिकाणांची नावं देईन, ती नक्की जाऊन चेक करा. संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जर चॅनलवरती नवीन असाल तर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय.